तर एक धक्कादायक बातमी समोर येतेय। यवतमाळमध्ये जादूटोणा करून गुप्तधन शोधण्याचा प्रकार उघडकीस आलाय। वडगावात 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे। तर अघोरी प्रथांविरोधात आता हा कारवाईचा धडाका पाहायला मिळतोय। मुंबईत उन्हाचा तडाखा वाढलेला आहे। पारा 39 अंशांवर येऊन पोहोचलाय। हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे। रविवारी अर्थातच आज आणि सोमवारी उष्णतेच्या लाटेचा हा इशारा आहे। वाढत्या उष्णतेमुळे मुंबईकरांनी मात्र घरी राहण्यास पसंती दिलेली आहे। तर तिकडे भिवंडीत पहाटेच्या सुमारास गुंडांकडून गोंधळ घालण्यात आला। गुंडांकडून घराबाहेर दहशत माजवण्याचा प्रयत्न झालाय। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झालेली आहे। आरोपी सुजित तात्यावर कारवाईची मागणी होतीये। काल्हेरचा गावगुंड सुजित तात्या व इतर 10-15 लोकांनी माझ्या घरावर प्राणघातक हल्ला केला। त्यांना माझ्या घराचं दार उघडलं नाही म्हणून त्याने माझे कंपाऊंडमधली गाडी फोडली। हा गावगुंड अशीच गावात दहशत माजवत असतो। आधी येतं की प्रशासनाने याचा जामीन रद्द करावा आणि याची योग्य जागा दाखवावी, कारण ह्याचा उत्माद एवढा चालले। आज 5 गाड्या घेऊन माझ्या घरावर हल्ला केला होता या माणसाने। नागपूरमध्ये भरधाव कारच्या धडकेत एका शिक्षिकेचा मृत्यू झालाय। या अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झालाय। या कार चालकाचा शोध सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।